कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोलणार पण नाहीयेस का? काय बोलू? अगं असं काय करतेयस? मी करते? हे सगळं झालंय हे एवढं साधं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय केलं ते? माहिती आहे का मला? चुकीचं होतो मी, खरंच। त्यावेळी फक्त मला पैसाच दिसत होता, बाकी काही नाही। अहो पण एवढा नाही, आतापर्यंत तुम्हीच सुजयला सांगायचात ना पैसा नीट वापरता येत नाही म्हणून। आणि तुम्ही काय केलं? तुमच्याकडे एवढा पैसा असून सुद्धा योग्य ठिकाणी का नाही वापरला तुम्ही? अहो एका माणसाच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा वाटला तुम्हाला? यावर काय बोलणार मी आता? कसं सांगू तुला? चुकलंय ग माझं। आता चूक झाली म्हणून होतं का? अहो अख्खं घर फुटल आहे ना। नाही नाही, तेच तर नाही होऊ द्यायचं। काय नाही होऊ द्यायचं? उद्या विनू भाऊजी आणि अर्जुनला माहित पडलं तर काय होईल? रुक्मिणी, विश्वास ठेव, मी सांभाळन सगळं। विश्वास? असं बोलू कसं वाटतं तुम्हाला? हो एवढी मोठी गोष्ट इतकी वर्ष तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलीत आणि आता म्हणताय विश्वास ठेव? कुठल्या तोंडाने सांगणार होतो? आणि कसं? केलेल्या गोष्टीची आयुष्यभर लाज वाटत आली मला। वाटलीच पाहिजे। तुमच्या एका चुकीपायी केवढं भोगतोय आपण। हो ह्यापायी त्या मनीनं तुम्हाला वेठीस धरलं, आपलं घर बिघडवलं, घरातलं वातावरण बिघडवलं, त्या अर्जुन हप्पीचं बाळ चोरलं तिने। तुमच्या चुकीपायी आम्ही कशाला भोगायचं? अगं चुकलंय माझं, त्यासाठी मागतो ना सगळ्यांची माफी, अर्जुनची, विनायकची, घरातल्या सगळ्यांची। पण जे आता घडून गेलंय ते काही बदलणार आहे का? आता मी माफ करेल की नाही तुम्हाला माहित नाही मला, आणि आता लगेच तर नाहीच। हो आयुष्यभर मी तुमच्या चुका झाकत आले, पण आता नाही। आता हे तुमचं वागणं, तुमचं लपवणं अजिबात पटलेलं नाहीये मला। तुम्ही द्याल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे। शिक्षा? शिक्षा तर तुम्ही दिलीयत सगळ्यांना। मनी मावशी नाही ना घरात, तर घर कसं आपोआपच प्रसन्न झालंय बघ। एकदम बरोबर बोलला तुम्ही कदम। नाही तर मनी मावशी होती ना, रोज उठून सकाळी सकाळी काय ना काहीतरी कटकट असायचीच। आई काल किराणा यादी केली होती ना तुम्ही, ती द्या की मला, मी जाता जाता। आई आई हा हो काय, कुठे हरवलात तुम्ही? नाही काय नाही ग। हॅलो, हा बोला साहेब। नाही साहेब मी करतोय ना। हो साहेब माझे प्रयत्न चालूच आहे। नाही साहेब तुम्ही टेन्शन कशाला घेताय, मी आहे की इथं। साहेब ऐका ना, हॅलो हॅलो। बघितलं सरकार, सारखं देणेकरांचे फोन येत आहेत, जीनं मुश्किल करून ठेवले अक्षरशः। सरकार हे बघा, तुम्हीच काहीतरी करू शकता, प्लीज काहीतरी करा। मला ना आता या सगळ्याची खूप भीती वाटायला लागली आहे। करतो मी। काय करतो? कधी करणार आहे मग? बोलू आपण, मला जेवढं जमेल तेवढं मी नक्की करेन। लवकर करा सरकार, सारखा सारखा फोन करून जीव खाल्लाय माझा त्यांनी। बघतो म्हणलं ना मी आता। तुझे चला नाश्ता करून घ्या सगळ्यांनी। रुक्मिणी जरा मला चहा आणतेस का? काय पाहिजे ते दे त्यांना आपे।
मी आणते सरकारच्या आलेच. दादा सगळं ठीक आहे ना हो? हा ठीक आहे. अमोल आपण सांगूया का रे बाबांना? मग कसं सांगायचं तेच कळत नाहीये. काय करावं काहीच कळणं झालेलं, लय टेन्शन येते. खरं तर ना सरकारने सांगितलं पाहिजे बाबांना हे सगळं, पण मॅडम आत येऊ का? लक्ष्मीताई हो या की. काय म्हणतोय मॅडम अमोल बाळ? काय खेळतोय? माणसं ओळखायला लागले ना आता. चांगलंच आहे की. मॅडम हे लाडून हे ज्यूस खाऊन घ्या बरं का. हाऊ ताई कशाला आणलं हे? अहो असं कसं म्हणता मॅडम? बायला पोरग झाल्यावर तिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. शरीराची झीज होती आणि ती झीज भरून नको कायला सांगा बरं. मॅडम काय झालं? ताई एक विचारू का तुम्हाला? विचारा की. तुम्ही कधी तुमच्या घरच्यांशी किंवा नातेवाईकांशी खोटं बोललाय का? हो मी तर त्यांच्याबरोबर सारखंच खोटं बोलते. खरं बोललं तर त्यांची नजरच लागती. नाही नाही तसं नाही, म्हणजे नाईलाजानी एखादी गोष्ट लपवावी लागते आणि त्यासाठी खोटं बोललाय का? विशेषतः नवऱ्याशी तुमच्या असं? हा एकदा केलं होतं बरं का मॅडम, पर येळच तशी आली होती बघा. म्हणजे काय झालेलं? मॅडम आता तुमच्यापासून काय लपवायचं सांगा बरं. माझा नवरा लय वाईट होता बघा. माझ्या पोराला घेऊन चालला होता मुंबईला कामासाठी. आई लय वाईट आहे म्हणून सांगत होता. मी बी सांगितलं त्याला कॅन्सर झालाय. मग नाही नेलं बघा पोराला त्यांनी. बापरे. आणि मग तुम्ही कधी सांगितलं खरं? नाही मॅडम, कॅन्सर झाला तरी बी त्याला दया माया आली नाही. मग खरं सांगून तरी काय फायदा होता सांगा बरं. म्हणजे तुम्ही बोललाच नाही मग नंतर काही? नाही बोलायचं नाही असं काय नाही बरं का मॅडम. पण एक दिवस लय दारू प्याला बघा आणि त्यातच गेला. ताई सॉरी. म्हणजे मॅडम तुम्ही कशाला सॉरी बोलताय? त्याला 10 वेळा समजून सांगून बी त्यांनी कधीच ऐकलं नाही बघा आणि ह्या दारू पायी त्याचा जीव गेला. आणि मग त्यांना खरं कळालं असतं तर? अहो मॅडम खरं कळलं असतं तर मारलं असतं आणि पोराला घेऊन गेला असता मुंबईला. एखादी बाई कावं खोटं बोलती तिच्या परपंचासाठी घरादारासाठीच ना, पर ह्या नवऱ्यांना कळतच नाही. व मॅडम समजा ठीक आहे ना? हा अहो नाही मी आपलं असंच विचारलं. मॅडम तुम्ही दोघं लय भारी हायसा बघा. तुमच्या दोघांचा असं कवा बी होणार नाही. नाही नाही माहितीये की मला. मी आपलं असंच विचारलं तुम्हाला. मॅडम ही समजा खाऊन घ्या बर का. हो चला येऊ का मी? हा. अमोल तुझ्या बाबांना खरं कळल्यावर काय करतील रे ते? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.